तब्बल 14 वर्षानंतर बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होऊ घातली आहे आणि जुलै अखेरीस मतदान प्रक्रिया पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या 14 वर्षानंतर बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होताना दिसते. तब्बल 21 संचालक मंडळासाठी ही निवडणूक होणार आहे आणि जुलैच्या अखेरीस ही मतदानाची प्रक्रिया पार पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपण जर पाहिलं तर गेल्या 14 वर्षापासून बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेवरती प्रशासक आहेत. त्रिस्तरीय समिती सुद्धा या ठिकाणी कार्यरत आहे. सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांना पुन्हा एकदा आता यामुळं वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत पुन्हा एकदा राजकारणात विरोधक आणि सहकारी हे जुने सूत्र पाहायला मिळणार का याची चर्चा सुद्धा रंगू लागलेली आहे. बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेची मागच्या काळातली जर का आर्थिक स्थिती पाहिली तर बँकेला चढ उताराचा मोठा सामना जो आहे तो करावा लागलेला आहे. चिंताजनक परिस्थिती बँकेची होती. मात्र केंद्र आणि राज्य शासनाने तसेच नाबार्डच्या मदतीने बँक जी आहे ते पुनर्जीवित झालेली आहे. त्यामुळं आता बँकेची पुन्हा एकदा निवडणूक जी आहे ती जुलै अखेरच होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या सगळ्या राज्य शासन असेल, केंद्र शासन असेल किंवा नाबार्डच्या मदतीने बँक पुनर्जीवित झाल्यामुळं बँकेनं मागील वर्षी जवळपास तब्बल 23.5 कोटी रुपयांचा नफा जो आहे तो नोंदवला आहे आणि आता पुन्हा एकदा शेतकरी कर्जमाफीचा लाभ मिळत असल्याने बँकेची आर्थिक स्थिती ही आणखी मजबूत होण्याची शक्यता आहे जी या ठिकाणी निर्माण झाली. म्हणूनच आता सहकार क्षेत्रातील जे विविध गट आहेत पुन्हा एकदा बँकेकडे ओढावू लागलेले आहेत आणि बँकेकडे येण्याची चिन्ह जी आहे ती सध्या निर्माण झाली आहेत. म्हणूनच बँकेनं आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती जे काही बँकेचे सभासद संस्था आहेत त्यांच्याकडून आता ठराव जे आहेत ते पूर्ण मागितलेले आहेत आणि आता अंतिम मतदार यादी जी आहे ती सुद्धा आता तयार झाली आहे. म्हणून येत्या जुलैच्या अखेरीस जे बुलढाणा जिल्हा सहकारी बँकेची मतदान प्रक्रिया जी ती म्हणजे निवडणूक जी ती होणार आहे आणि वर्चस्व नेमकं कोणाचं असणार आहे हे सुद्धा पाहणं महत्वाचं आहे. कारण की मागील काळामध्ये जवळपास 2019 मध्ये 2024 मध्ये हे ज्या निवडणुका झाल्यात विधानसभा असतील किंवा लोकसभा असतील त्याचा सुद्धा परिणाम बँकेच्या या निवडणुकीवरती होतो का हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे. आणि आपल्या सहकार क्षेत्रात पुन्हा एकदा कोण आपलं वर्चस्व कायम ठेवते याकडे सुद्धा आता जिल्हावासियांचं लक्ष लागून आहे. कॅमेरामन निलेश देशमुख सह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.